साकेत येथील पोलीस मैदानात हायमास्क दिवे आणि सिंथेटिक ट्रॅक तयार करून पोलिसांना उत्तम क्रीडा सुविधा उपलब्ध करून देऊ अशी ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली आहे। त्यासाठी जिल्हा नियोजन समितीच्या निधीतून निधी उपलब्ध करून देण्याचे निर्देश ठाणे जिल्हाधिकाऱ्यांना देत असल्याचंही त्यांनी यावेळी जाहीर केलं। 35व्या महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धेचं उद्घाटन आज ठाण्यातील साकेत पोलीस मैदानात करण्यात आलं। त्यावेळेला ते बोलत होते। यावेळेला बोलताना ते म्हणाले, ठाणे पोलीस मुख्यालयाच्या पुढाकारानं या क्रीडा स्पर्धांचं अतिशय यशस्वी आयोजन केल्याबद्दल त्यांनी ठाणे पोलीस आयुक्तालयांचे विशेष अभिनंदन केलं। 12 वर्षाच्या प्रतीक्षेनंतर पोलीस क्रीडा स्पर्धांचं आयोजन करण्यात आलं असून या स्पर्धेत 3000 पोलीस विविध प्रकारचे 18 खेळ खेळणार आहेत। त्या दृष्टीनं पाहिल्यास हे महाराष्ट्राचे महाऑलिम्पिक असल्याचं मत त्यावेळेला शिंदे यांनी व्यक्त केलं। या क्रीडा स्पर्धेत आपल्यातील क्रीडा गुणांना वाव मिळेल। यावेळेला आरोपीला सोबत घेऊन किंवा कोर्टाची तारीख म्हणून तुम्ही ठाणे शहरात आलो नसून खेळ खेळण्यासाठी ते आलेले आहोत। त्यामुळे महाराष्ट्र पोलीस हेच खरे खिलाडी नंबर 1 आहेत हे सिद्ध करून दाखवा असं आवाहन त्यांनी केलं। खेळ खेळताना कायम एकमेकांना सोबत घ्यावं लागतं। त्यानं संघभावना वाढते, फिटनेस राखण्यास मदत होते, मनावरील ताण कमी होतो। पोलीस दलातील अनेक पोलीस बांधव भगिनी हे वेगवेगळ्या खेळात कायम आघाडीवर असतात। त्यामुळे याची चुणूक या क्रीडा स्पर्धेत नक्की पाहायला मिळेल अशी अपेक्षा व्यक्त केली। या स्पर्धेत पंचनामा नसेल तर पंच असतील, डायरी बनेल ती फक्त तुमच्या रेकॉर्डची। त्यामुळे निर्धास्त होऊन खेळा असं आवाहन पोलीस बांधवांना करण्यात आलं। पोलीस रस्त्यावर उभा असतो म्हणून नागरिक आपल्या घरात सुरक्षित असतात याची पूर्ण जाणीव मला आहे। ऊन वारा पाऊस काहीही असलं तरीही पोलीस कायम सज्ज असतात। करोना काळात तर पडेल ते काम तुम्ही सगळ्यांनी केलं याचा मी स्वतः साक्षीदार आहे। आव्हानात्मक परिस्थिती सांभाळायला शारीरिक स्फूर्ती गरजेची असते। आता बदलत्या काळात बदललेली आव्हानं सांभाळण्यासाठी या खेळात सहभागी होऊन स्वतःची तंदुरुस्ती आजमावून पहा असं आवाहन यावेळेला केलं। या स्पर्धेत कोणी विजयी झालं तरी माझ्यासाठी तुम्ही सारे विजयी आहात असं निक्षून सांगितलं। तसंच एवढ्या कमी वेळात या स्पर्धेचं यशस्वी आयोजन केल्याबद्दल पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डोंबरे आणि पोलीस आयुक्तालयाचे विशेष अभिनंदन केलं।